पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्यांची संख्या अगणित झाली असून आता तर बिबटे लोकांवर हल्ले करू लागल्याने लोकांमध्ये भयभीत परिस्थिती आहे। काल रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड येथील 13 वर्षीय कुमार रोहन विलास बोंबे या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्यात तो ठार झालाय। त्यामुळे अलीकडील 3 आठवड्यात 3 बळी पिंपरखेड परिसरात गेल्याने लोकांचा संताप अनावर झालाय। काल लोकांनी अष्टविनायक रोड अडवला होता, तर आज म्हणजे 3 नोव्हेंबर रोजी मंचर येथील रास्ता रोकोत हजारो लोक सहभागी झाले आहेत। तर या घटना शिरूर तालुक्यात घडल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज व अन्य लोकांनी तालुक्याचे न्याय दंडाधिकारी असणाऱ्या शिरूर तहसीलदारांच्या कार्यालयाला दुपारी 1:30 वाजता टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र शिरूर पोलिसांनी तसे करण्यापासून त्यांना मज्जाव केला। त्यामुळे आंदोलक उपस्थित लोक व पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। त्यामुळे आंदोलनकर्ते चिडलेले दिसून आले। तर शिरूरचे वनपरिक्षेत्र कार्यालयातही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून येथील वनकर्मचारीही भयभीत अवस्थेत आहेत। तहसीलदार बाळासाहेब मस्के हे घटनास्थळी गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत महसूल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे यांनी मध्यस्थी करत त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। याच घडामोडींचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। बेजबाबदार जिल्हाधिकाऱ्याला जर खुर्चीची किंमत नसेल, नागरिकांच्या बेजबाबदार जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्ची खाली करावा आणि विभागीय आयुक्तांनी त्या संबंधित ठिकाणी परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं। तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे या माध्यमातून की जिल्हाधिकारी जे बेजबाबदारपणा दाखवत आहेत, हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी अशी जबाबदारी डावलून एसी मध्ये बसणं हे किती उचित वाटतंय नागरिकांना, ते तुम्ही नागरिकांकडून प्रतिक्रिया घ्या। चुकीचं आहे। आणि पोलीस प्रशासनाने दरवाजाला एवढी जर सुरक्षा आपल्याला मिळाली तर एवढी सुरक्षा आपल्याला मिळाली तर तहसीलदार साहेब नसताना सुद्धा या ठिकाणी आमची नागरिकांची तक्रार आणि मागणी ऐकून घेण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही, तर जनतेचा आवाज कुणी ऐकेल का? लोकशाही का हुकुमशाही आहे? ही हुकुमशाही जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। बंद कार्यालयाला सुरक्षा बघा, बंद कार्यालयाला सुरक्षा बघा, कार्यालयामध्ये तहसील बंद कार्यालयाला सुरक्षा बघा, नागरिक कार्यालयाच्या आतमध्ये नाही तरी पोलीस प्रशासन हो कॅमेरा घ्या। ते म्हणतात आतमध्ये लोक असली तर तुम्ही कोंडू नाही शकत, पण पहा आतमध्ये कोणच नाही, घ्या इकडे कॅमेरा। 1 मिनिट घ्या ना तुम्ही आत पहा ना, जबरदस्त नाही, तुम्ही पहा ना एकदा आत कोणी आहे का, कोणी आहे का पहा ना, पहा तर खरं एकदा, पहा तर तुम्ही एकदा पहा। आपल्याकडं ताळ लावू नाही म्हणून इथे ना यांनी आधीच इथं कुलूप लावून ठेवलं होतं, तर याला पर्याय म्हणून आपण सकाळी आणली। हे कार्यालय जनतेचं आहे, जनता आपण मालक आहे, याला टाळ आपण लावतो ते सामाजिक सुरक्षेसाठी नागरिकांच्या, कारण प्रत्येकाला सुरक्षेचा अधिकार आहे, प्रत्येकाला ज्याच्या जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या सुरक्षेचं जे काम आहे ते शासन प्रशासनावरती ते व्यवस्थित पार पाडत नाही, म्हणून आपल्याला हे करण्याची वेळ आली। तिकडे लोकांनी रास्ता रोको वगैरे केलाय। आज 15 दिवसाच्या कालावधीत 3 जणांचा जीव घेतलाय बिबट्याने। मग नागरिकाच्या जीवापेक्षा इथे कोणी नसताना कार्यालय महत्वाचं वाटतंय प्रशासनाला। आता तुम्ही सगळेजण इथं आहेत, पत्रकार बांधव आहेत, मग ही लोकशाही का हुकुमशाही? काय म्हणणार तुम्ही? पोलीस बांधवांप्रती आपल्याला आदर आहे, ते त्यांचं कर्तव्य त्यांनी जरूर करावं, पण कार्यालयात कोणी नाही तरी पण ते कार्यालयाला अटकाव करतात कुलूप लावण्यासाठी। म्हणजे बंद कार्यालय नागरिकाच्या जीवापेक्षा महत्वाचं आहे, तिकडे लोक मरतायत, जिल्हाधिकारी एसी सोडून बाहेर यायला तयार नाही, त्यांना ते महत्वाचं आहे। आणि इथे बंद कार्यालय किती महत्वाचं आहे तुम्ही पहा, इथं पोलीस लगेच तयार आहेत, बाकीचे प्रशासन सगळे ऍक्टिव्ह झाले लगेच। काल 2-3 तासापूर्वी मेसेज टाकला, त्याच्यात सगळे ऍक्टिव्ह झाले। काल 2 नोव्हेंबर 2025 रोजी पिंपरखेड येथे विलास बोंबे यांची जे मुलगा आहे 13 वर्षाचा, याचा बळी गेलाय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये, ह्या 56वा बळी आहे। तर तुम्ही या ठिकाणी काय नेमकं तहसील कार्यालयात हे टाळे घेऊन आल्यात, काय उद्देश तुमचा, कसला आंदोलन आहे सर? मी आतापर्यंतची माझी सर्व आंदोलने पत्रकार बांधवांनी पाहिली आहे, शासन प्रशासन दरबारात त्याची नोंद आहे आणि इतर नागरिकांनी पाहिलेले आहेत। मी आजवर कोणतंही आंदोलन आक्रमक केलेलं नाहीये। मी
शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गानेच आंदोलनाला प्राधान्य देतो। परंतु हे करत असताना शासन आणि प्रशासनाने ध्यानात ठेवावं, आम्ही जेवढे गांधीजींना मानतो तेवढेच भगतसिंग यांनाही मानतो आणि चंद्रशेखर आझाद यांनाही मानतो। तुम्ही जर हुकुमशाही लोकशाहीची मूल्य पायदळी तोडून जर हुकुमशाही दाखवत असाल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही। हे कुलूप घेतलं होतं मी आधी, हे कुलूप लावता यावं नाही म्हणून तिथे त्यांनी आधीच कुलूप लावून ठेवलं। दुसरी गोष्ट मी त्याचा दुसरा बंदोबस्त केला, परंतु ह्या कार्यालयामध्ये आतमध्ये कोणीच नसताना त्याला तगडा पोलीस बंदोबस्त आहे। म्हणजे बिबट्या तिकडे नागरिकांचे सर्रास जीव घेतोय, तिथे नागरिकांची सुरक्षा शासनाच्या आणि प्रशासनाला तेवढी महत्वाची वाटत नाही आणि ह्या लाकडी दरवाज्यांची सुरक्षा एवढी महत्वाची वाटते। म्हणजे आपण खरंच लोकशाहीत आहेत की हुकुमशाहीत आहे, आणि ही हुकुमशाही अजिबात खपून घेतली जाणार नाही। हे जे आंदोलन हे हिंसक आहे अहिंसक आहे नेमकं कोणतं आहे? माझं आतापर्यंतची आंदोलनं सर्व अहिंसकच राहिलेली आहेत आणि याला हिंसक म्हणता येणार नाही। मी अगदी शांततेच्या मार्गाने टाळा टोपून इथे शांततेत आंदोलन करणार होतो। मला माझ्यावरती माझे जे मानवी हक्क असतील किंवा माझे संविधानिक जे माझे हक्क आहेत त्याच्यावरती गदा आणण्याचा प्रकार हे प्रशासन करत आहे। तहसील कार्यालयाला टाळ ठोकताय, याचं कारण काय? नेमकं तहसीलदार त्या स्पॉटवर असतील, नेमकं इथं टाळ ठोकायचं कारण काय? इथे टाळा म्हणजे तालुक्याचे, जिल्ह्याला जसे जिल्हाधिकारी आहेत तालुक्याला तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार आहेत, आणि जिल्हाधिकारी हे तिथं खुर्ची सोडून यायला तयार नाहीत। तिथे जे पिंपरखेड त्या परिसरात जे बिबट्याचे हल्ले झालेत, पाठीमागे तुमच्याकडे त्या अप्पर जिल्हाधिकारी महोदयांची एक बाईट पण असेल की त्यांनी सांगितलं होतं 8 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकारी तिथे येतील। का नाही आले जिल्हाधिकारी महोदय? आणि याच्या आधी सुद्धा त्यांनी सामाजिक काही तक्रारी होत्या, याच्यात सुद्धा त्यांनी शब्द देऊन ते नंतर फसवणूक केलेली आहे, शिरूरला येतो म्हणून। हे जिल्हाधिकारी खोटा शब्द देतात आणि नागरिकांची दिशाभूल करतात। तर माझी मागणी अशी आहे की जिल्हाधिकारी नकोच तर इथे विभागीय आयुक्तांनी यावं। आजही त्या लोकांचं आंदोलन करताना म्हणणं आहे जिल्हाधिकारी नकोच, आता आयुक्तांनी यायला पाहिजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यायला पाहिजे। मग जिल्हाधिकाऱ्यांना सगळे रोष आहे का लोकांचा? हो बरोबर, रोष असणारच, कारण ज्या एका जबाबदार अधिकाऱ्याला शब्द देऊन जर शब्द कसा पाळावा याची जाणीव नसेल तर तुम्ही नागरिकांना विचारा, अशा अधिकाऱ्यांना खुर्ची बसण्याचा हक्क आहे का? आणि ते खुर्ची बसले म्हणजे जनतेचे मालक नाही झाले तर जनतेचे सेवक आहेत। मी आतापर्यंत अनेकदा विनंती आंदोलनांमधून हेच मांडलेलं आहे की प्रत्येक अधिकारी असतील किंवा कोणी कर्मचारी असतील यांनी स्वतःला मालक समजू नये। ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता मालक आहे। आणि इथे आंदोलन करण्याचा मी पुन्हा एकदा सांगतो, इथे का तर हे तालुक्याचं प्रमुख कार्यालय आहे, जसं जिल्ह्याला जिल्हाधिकारी आहे, आणि जर त्यांना त्यांची दालनं सुटत नसतील, एसीची हवा सुटत नसेल तर आम्ही हे कार्यालय बंद करू। तो आता जर तहसीलदार उपस्थित नसतील तर मग आंदोलन का करावा? तहसीलदार उपस्थित असो असं कुठे लिहिलेलं आहे? आम्ही तहसीलदार उपस्थित असो, आम्ही काही तहसीलदारांना कोंडून घेत नाही। आम्ही जर त्यांना कोंडलं असतं किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला कोंडून घेतलं असतं तर ते आंदोलन हिंसक किंवा दुसऱ्या मार्गाने तुम्ही त्याला म्हणू शकला असतात, परंतु कार्यालयामध्ये कोणीही नाही, आम्ही कोणाला कोंडून घेत नाही। निवेदन पाठवलेलं आहे आणि याबाबत तुम्ही एक विचार करा, काही तासात या निवेदनाची इतक्या गांभीर्याने दखल घेतली गेली की प्रशासन एकदम सावध भूमिकेत झालं। मग तिकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? मला सांगा, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी शासन प्रशासनाचीच आहे, हे डावलू शकत नाही। एखादी घटना आपण अपघात म्हणून पाहू शकतो, पण वारंवार घटना होत आहेत, तर ह्या घटना नाहीत तर हे दुर्लक्षित बेजबाबदारपणाचं। पोलीस प्रशासन तुम्हाला अडवलंय टाळ ठोकण्यासाठी, तुमची भूमिका काय असेल? पोलीस प्रशासनास मी कर्तव्यदक्ष पोलिसांप्रती मी सदैव, मला त्यांचा आदर आहे। मी त्यांच्यावर वरती कुठलंही टीकात्मक बोलणार नाही, परंतु माझी पोलीस प्रशासनाला नम्र आवाहन आहे की कार्यालयामध्ये कोणीही नाही आणि बंद कार्यालयाला तुम्ही प्रशासनाचा एवढा वेळ खर्च करून, हा जनतेच्या करातून त्यांना पगार जातोय, तर इथे त्या बंद कार्यालयासाठी एवढा बंदोबस्त ठेवणे हे नुकसान आहे जनतेचं आणि हे लोकशाही मूल्यांचं उल्लंघन आहे। तहसीलदार नाहीत आता, MNT या ठिकाणी मुसळे साहेब, काय सांगाल तुम्ही? साहेब नाहीत आता, आंदोलन चालू आहे, ह्या गोष्टीवर काय सांगाल? तहसीलदार साहेब सध्या तिकडे आंदोलन चालू आहे, तिकडे आहेत, त्यामुळे त्यांनी मला पाठवलेलं आहे बस।